नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, आरटीए ॲडमिशन पुन्हा एकदा आता सुरू झालेले आहेत. आरटीए ॲडमिशनमध्ये जर यापूर्वी काही दिवसापूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तो तुमचा फॉर्म ग्राह्य धरता येणार नाही. ते सगळे फॉर्म बाद करण्यात आलेले आहेत आणि नवीन आता जो काही फॉर्म आहे तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि हा जो फॉर्म आहे यामध्ये तुम्ही खाजगी शाळा, ज्या काही प्रायव्हेट शाळा आहेत त्या तुम्ही इथे निवडू शकता. म्हणजे जी काही आरटीईची प्रक्रिया आहे ती जुन्याच पद्धतीने आता राबवली जाणार आहे. तर यासाठी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म कसा भरायचा आहे, A to Z प्रोसेस आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला वेबसाईटवरती यायचं आहे. student.maharashtra.gov.in या वेबसाईटची जी काही लिंक आहे तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेली आहे. इथं आल्यानंतर या पोर्टलवरती तुम्हाला पालकांसाठी जे काही सूचना आहेत त्या सर्व दिलेल्या आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31/5/2024 पर्यंत राहणार आहे आणि बाकीची माहिती दिलेली आहे. ही सगळी माहिती वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. आता अर्ज कसं करायचा, तर वरती ऑनलाईन ॲप्लिकेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे येणार आहात. इथे आपल्याला आता फॉर्म भरायचा आहे. सर्वात पहिल्यांदा इथे आपल्याला आपलं अकाउंट उघडायचं आहे. अकाउंट उघडण्यासाठी इथे ऑप्शन आहे राईट साईडला न्यू रजिस्ट्रेशन, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता रजिस्ट्रेशन करायचं आहे. सर्वात पहिल्यांदा तुमचा जो काही जिल्हा असेल, जिथे तुम्ही राहताय तो जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, जे काही तुमचं पाल्य आहे म्हणजेच मुलगा किंवा मुलगी जी काही लहान आहे तुमची, त्याचं पूर्ण नाव इथे टाकायचं आहे. सर्वात पहिल्यांदा लास्ट नेम टाका, त्यानंतर फर्स्ट नेम म्हणजेच पहिलं नाव आणि मिडल नेम म्हणजेच मधलं नाव. अशा पद्धतीने पूर्ण नाव इथे टाकून घ्यायचं आहे. स्पेलिंग मिस्टेक करू नका. त्यानंतर खाली चाइल्ड डिझॅबिलिटी विचारेल, म्हणजेच जर बालक अपंग असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर चाइल्ड डेट ऑफ बर्थ, जे काही पाल्य आहे तुमचं मुलगा किंवा मुलगी आहे जिची जे काही डेट ऑफ बर्थ आहे, जन्मतारीख आहे, व्यवस्थित तिथे सिलेक्ट करा. काहीही चुका करू नका. आणि कॅप्चा विचारला जाईल तो त्या बॉक्समध्ये आहे तसा जिथे दिसतोय तसा टाका. त्यानंतर मोबाईल नंबर इथे आपला पालकांनी टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला रजिस्ट्रेशन बटन दिसेल, त्या रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी सगळी माहिती बघून घ्या. किती एज तुमचं झालेलं आहे, वय किती आहे ते सुद्धा इथे दाखवेल. आता रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही रजिस्टर बटनावरती क्लिक कराल तर इथे आपल्याला एक ॲप्लिकेशन नंबरवरती दाखवेल. तर हा ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो व्यवस्थित जपून ठेवायचा. हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला लागणार आहे आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती सेंड केलेला आहे. तर आता हा ॲप्लिकेशन नंबर आपल्याला कॉपी करून ठेवायचा आहे. याचा एक फोटो काढून ठेवायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे. इथं युजर लॉग इनमध्ये येऊन आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे. ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला मेसेजसुद्धा आला असेल. ॲप्लिकेशन नंबर टाका. मोबाईलवरती जो पासवर्ड आलेला आहे तो टाका इथे पासवर्डमध्ये आणि कॅप्चा इथे आहे तसा दिसतोय तो टाकून लॉग इन बटनावरती क्लिक करा. मी इथे टाकून घेतो. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड चेंज करा असं ऑप्शन येईल. तर आता चेंज पासवर्डमध्ये इथे ओल्ड पासवर्ड, जुना पासवर्ड म्हणजे जो मोबाईलवरती आला आहे तो पासवर्ड टाका आणि नवीन पासवर्ड, न्यू पासवर्डमध्ये एक नवीन पासवर्ड तयार करा आणि सबमिट करा. तर मी इथे जुना पासवर्ड टाकला आणि नवीन पासवर्ड मी 2दा टाकून सबमिट केला. तर इथे पासवर्ड अपलोड सक्सेसफुल आहे. अपडेट झालेला आहे पासवर्ड. आता पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं आहे. डाव्या साईडला जे काही ऑप्शन दिलेला आहे, जो ॲप्लिकेशन नंबर टाका, जो नवीन पासवर्ड बनवला होता तो टाका आणि जो कॅप्चा आहे तो बॉक्समध्ये आहे तसं टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करा. एकदम सोपी पद्धत आहे. आता लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला 4 स्टेप कंप्लीट करायचे आहेत. एक स्टेप कंप्लीट. पहिली आहे चाइल्ड इन्फॉर्मेशन. आता इथे काय काय आहे, पहिल्यांदा आहे चाइल्ड नेम, नाव चेक करायचं आहे. लहान मुलाचं तुमचं जे काही नाव असेल, मुलगा किंवा मुलगी असेल त्याचं नावचं स्पेलिंग चेक करा. लास्ट नेम बरोबर आहे का, फर्स्ट नेम बरोबर आहे का, मिडल नेम बरोबर आहे का. त्यानंतर बालकाचे पूर्ण नाव मराठीमध्ये टाकायचं आहे. मराठीमध्ये कसं टाकायचं, सिंपल आणि सोपी पद्धत सांगतो. नोटपॅडमध्ये किंवा व्हॉट्सअपला कुठेतरी टाईप करून ठेवा आणि ते कॉपी पेस्ट करायचं आहे. इथे कॉपी करा, इथे पेस्ट करा. आडनाव, पहिले नाव आणि मधले नाव. इथे चाइल्डचं नाव पूर्ण झाल्यानंतर आता मदरचं नाव, आईचं नाव पूर्ण टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये अगोदर टाकायचं, खाली मराठीमध्ये टाकायचं. कॉपी पेस्ट करा म्हणजे इथे सोपं जाईल. त्यानंतर फादर फुल नेम, वडिलांचं नाव इथे विचारलं आहे, इंग्लिशमध्ये टाका, खाली मराठीमध्ये टाका. अगोदर आडनाव आहे, त्यानंतर पहिलं नाव आणि त्यानंतर मधले नाव. अशा पद्धतीने इथे इंग्लिश आणि मराठीमध्ये सगळी नावं चेक करून घ्या. स्पेलिंग चेक करून घ्या. त्यानंतर डेट ऑफ बर्थ दाखवली जाईल. डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का चेक करा. जन्मतारीख बरोबर आहे का. त्यानंतर जेंडर, मेल फिमेल जे काही असेल, मुलगा किंवा मुलगी आहे ते सिलेक्ट करा आणि एज किती आहे ते इथे दाखवलं जाईल.
तर एज 31/12/2024 पर्यंत जे काही मुलाचं मुलीचं जे काही वय आहे ते दाखवले ते चेक करा. जर काही चुकलं असेल तुमचं, जन्मतारीख चुकली, नाव चुकले, तर डिलीट ॲप्लिकेशनचा ऑप्शन आहे वरती, डिलीट करून तुम्ही पुन्हा रजिस्ट्रेशन करू शकता. आता इथे एक ऑप्शनल आहे पॅरेंट स्टेटस, जनरल, विधवा, डिवोर्स, ऑर्फन, सिंगल पॅरेंट, जे काही ऑप्शन असेल ते सिलेक्ट करा. ऑप्शनल आहे, सोडून द्या. तर मी ते जनरल सिलेक्ट करतो. आता तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला विचारेल काय सांगितले लक्षात ठेवा. अगोदर आपल्याला इथे ॲड्रेस फिल करायचा आहे आणि ॲड्रेस पूर्णपणे टाकायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. आता ॲड्रेस कसा टाकायचा, इथे तुझे काही हाऊस, बिल्डिंग नंबर आहे तिथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. स्ट्रीट नेम, शेजारची जी काही खूण आहे, लोकॅलिटी कुठे राहताय, तुमचा तालुका कोणता आहे आणि तुमचं जे काही गाव आहे ते कोणतं आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. आणि खाली विचारलं जाईल लॅटिट्यूड लॉंगिट्यूड सोडून द्या आणि खाली यापूर्वी RT प्रवेश घेतला आहे का नो करायचं आहे आणि सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर इथे ओके करायचं आहे. आपली माहिती ॲड्रेस बरोबर आहे का. आता पहा इथे एक तुम्हाला ऑप्शन आलेला आहे सेव्ह एडिट गुगल ॲड्रेस, त्यावरती क्लिक करायचं आहे. आपल्याला आता मॅपवरती जे काही आपलं घर आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. तर अगोदर ॲड्रेस टाकून सेव्ह करा, त्यानंतर गुगलचा ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करा. अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल. इथे तुम्ही जे काही तुमचं लोकेशन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. लोकेशनला सिलेक्ट करताना जिथे तुमचं घर आहे त्यावरती हा जो लाल रंगाचा डॉट आहे तो तुम्हाला तिथे नेऊन ठेवायचा आहे. जिथे तुमचं जे काही लोकेशन असेल तिथे जाऊन तुम्हाला हा डॉट ठेवायचा आहे. तर जिथे लोकेशन आहे तिथे झूम करा. इथे राईट साईडला प्लसचा आयकॉन आहे, मायनसचा ऑप्शन आहे. प्लस केल्यानंतर झूम होईल, मायनस केल्यानंतर पाठीमागे येईल. तर अशा पद्धतीने जिथे तुमचं घर आहे त्या घरावरती हे लोकेशन तुम्हाला ठेवायचं आहे आणि राईट साईडला वरती तुम्हाला सेव्ह अँड अपडेट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे आपलं मी ठेवलं आहे. व्यवस्थित ठेवा म्हणजे शाळा तुम्हाला येतील. आता सेव्ह केलेलं आहे. आता लॅटिट्यूड लॉंगिट्यूड इथं आपण मॅप ठेवल्यामुळे ॲटोमॅटिकली आलेलं आहे. आता पहिल्यांदा आता सेव्ह बटनावरती पुन्हा या बटनावरती क्लिक करा. आपली जी पहिली स्टेप आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. आता दुसऱ्या स्टेपमध्ये ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे. दुसरी स्टेपमध्ये आलेलो आहोत ज्यामध्ये आता विच क्लास ॲडमिशन इज रिक्वायर्ड, तर आपण कुठे ॲडमिशन घेणार, तुमचं जे काही वय आहे त्यानुसार इथे तुम्हाला दाखवलं जाईल की तुम्ही कुठे ॲडमिशन घेऊ शकता. फर्स्ट स्टँडर्ड, LKG, UKG जे काही असेल ते इथे तुम्हाला नर्सरी वगैरे ते तुमच्या वयानुसार इथे जे काही पाल्याचं वय आहे, लहान मुलाचं वय ते येईल. त्यानंतर तुम्ही स्टँडर्ड सिलेक्ट करा. स्टँडर्ड सिलेक्ट केल्यानंतर तुमचं जे काही रिलिजन आहे, धर्म, हिंदू, बुद्धिस्ट, मुस्लिम जे काही असतील ते तुम्ही सिलेक्ट करा. मी हिंदू सिलेक्ट केलं. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरी, जनरल कॅटेगरी आहे का, SC का, ST, OBC, VJ, SBC, NTB, NTC, NTD, अदर, SCBC, SCBC जे काही मराठ्यांना आत्ता आरक्षण भेटलेलं आहे SCBCमध्ये तो सुद्धा ऑप्शन आहे. EWSचा ऑप्शन आहे. 8 लाखापेक्षा जर कमी उत्पन्न ज्याचं असेल, जनरल कॅटेगरीमध्ये येत असतील तर EWS सर्टिफिकेट ज्यांच्याकडे असेल ते इथे ऑप्शन दिलेले आहेत. जनरलमध्ये येत असाल तर तुम्हाला 1 लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे आणि जे बाकीच्या कॅटेगरीमध्ये येत असतील त्यांना मात्र उत्पन्नाचा दाखला लागत नाही, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागतं. तर जिथे पहा अपंग असेल तर यस करा आणि किती अपंग आहे ते टाका. HIV जे काही रुग्ण असेल तर यस करा, अन्यथा नो करा. मी ते नो केलं. आता आधार कार्ड नंबर विचारला जाईल. जो काही आधार कार्ड नंबर आहे इथे कुणाचा टाकायचा आहे, म्हणजे लहान मुलाचा किंवा मुलीचा ज्याचा तुम्ही फॉर्म भरताय, म्हणजेच बालकाचा, पाल्याचा तुमच्या इथे आधार नंबर येणार आहे. आधार नंबर जर नसेल तर तुम्ही नो करून त्याची जी काही रिसिप्ट आहे ती आहे का नाही हे तुम्हाला इथे सांगावं लागेल. तर मी ते आधार कार्ड नंबर यस करतो. आधार नंबर इथे टाका. त्यानंतर ॲन्युअल इन्कम, आता मी जनरल कॅटेगरी सिलेक्ट केल्यामुळे मला 1 लाखाच्या आतमध्ये जे काही इन्कम आहे ते सर्टिफिकेट लागणार आहे आणि त्या सर्टिफिकेटवरती जेवढं इन्कम आहे ते इथे मला ॲन्युअल इन्कम फॅमिली इन RS. जर तुम्ही अदर कुठल्या कॅटेगरीमध्ये असेल तर तुम्हाला हा ऑप्शन येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता पॅन कार्ड ID जर असेल पालकांचा तर टाकू शकता, नसेल तर नका टाकू. ईमेल ID असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या, काही मॅन्डेटरी नाही आहे. आता खाली ऑप्शन आहे ज्यामध्ये ॲड्रेस प्रूफ तुम्हाला येस करायचं आहे. ॲड्रेस प्रूफ लागणार आहे. बर्थ सर्टिफिकेटसुद्धा सगळ्यांना लागणार आहे, येस करायचं आहे. हा इन्कम सर्टिफिकेट जे जनरल सिलेक्ट करतील त्यांना ऑप्शन येईल तर त्यांनी इथे येस करायचं आहे. जर तुम्ही अदर कोणत्या कॅटेगरीमध्ये इथे येत असाल, समजा OBC असेल, SC ST असेल तर तिथे पहा इथे ऑप्शन येईल तुम्हाला हे बर्थ सर्टिफिकेट, ॲड्रेस प्रूफ दोघांना सगळ्यांनाच येस आहे आणि तसेच कास्ट सर्टिफिकेट इथे येईल तर हे तुम्हाला येस करावं लागेल. तर इथे जे काही तुमची कॅटेगरी असेल, SBC असेल किंवा अदर, तर तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये असेल तुम्हाला ते कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. जनरलमध्ये येत असेल तर इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. तर हे अशा पद्धतीने भरा आणि त्यानंतर खाली सेव्हचा ऑप्शन तुम्हाला दिसेल, त्या सेव्ह बटनावरती क्लिक करा. सेव्ह झालेलं आहे. पुढचं तिसरी स्टेप आता येते ज्यामध्ये स्कूल सिलेक्शनवरती क्लिक करायचं आहे. स्कूल सिलेक्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे
कोणतंही स्कूल दाखवणार नाही. तर इथे तुम्हाला विदिन 1 किलोमीटर स्कूल या ऑप्शनवरती क्लिक करा. तुम्हाला जे काही तुम्ही मॅप जो टाकलेला आहे नकाशामध्ये, तुमचं जे काही लोकेशन घराचं टाकलं आहे, त्या घराशेजारी 1 किलोमीटरपर्यंत जे काही शाळा आहेत त्या तुम्हाला दाखवल्या जातील. तर जे काही शाळा असतील त्यांचं बोर्ड कोणतं आहे, मीडियम कोणती आहे, त्यांची लेवल काय आहे, डेट ऑफ बर्थ, मिनिमम एज, मॅक्झिमम एज, तसेच टोटल इनटेक, व्हॅकन्सीज किती आहेत. मला तर इथे वाटतं भरपूर व्हॅकन्सी कमी आहेत. तुम्हाला किती व्हॅकन्सी देत आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. RTमध्ये शाळेमध्ये व्हॅकन्सी कमी केल्यागत असं वाटत आहे. इथं व्हॅकन्सी दाखवले जातील विदिन 1 to 3 किलोमीटर. वरती ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा. 1 to 3 किलोमीटरपर्यंत जे काही शाळा असतील ते दाखवले जातील. माझ्या केसमध्ये इथे एकच दाखवतोय. तुमच्या केसमध्ये जेवढ्या दाखवतील तेवढ्या दाखवतील, तुम्ही चेक करा. मॅक्झिमम तुम्ही 10 शाळा इथे जे आहे ते निवडू शकता. जी काही शाळा निवडायच्या त्या बटनावरती फक्त इथे 1, 2 अशा पद्धतीने 3, 4, 5, 6, 10 पर्यंत तुम्ही या शाळा निवडू शकता. मला इथे 3च दाखवल्यात शाळा, त्यामुळे मी या 3ही शाळा निवडलेल्या आहेत. तुम्हाला जेवढ्या शाळा दाखवेल त्यामधल्या तुम्ही 10 चांगल्या चांगल्या शाळा तुम्ही इथे निवडू शकता. आणि ह्या सगळ्या खाजगी शाळा आलेल्या आहेत. तुम्ही पहा, गव्हर्नमेंट शाळा कोणतीही नाही. तर इथे मी आता खाजगी शाळा निवडल्या आहेत, प्रायव्हेट शाळा निवडल्या आहेत आणि सेव्ह केलेलं आहे. सेव्ह केल्यानंतर आपलं स्कूल सिलेक्शनची प्रोसेससुद्धा कंप्लीट झालेली आहे. आता शेवटचं ऑप्शन आहे फॉर्म सबमिशन. फॉर्म सबमिशन या बटनावरती जसं आपण क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता जे काही आपलं माहिती भरलेली आहे ती सगळी माहिती बरोबर आहे का एकदा चेक करा. जन्मतारीख, स्पेलिंग मिस्टेक सगळं चेक करा. आणि त्यानंतर खाली तुम्हाला शाळासुद्धा जे सिलेक्ट केलेले आहेत ते सुद्धा दाखवलं जातील. त्यानंतर सगळं बरोबर असेल तर RTE 25%चा इथे एक टिक आहे, ती टिक करायची आहे. हाताचं चिन्हाचं दिलं आणि कन्फर्म अँड सबमिटवरती क्लिक करून ओके करायचं आहे. लक्षात ठेवा, कन्फर्म अँड सबमिट करण्यापूर्वी सगळी माहिती चेक करा. काही बदल नंतर करता येणार नाही. तर पहा, इथे ॲप्लिकेशन कन्फर्म आणि सबमिट झालेलं आहे. पुन्हा तुम्ही काही बदल करता येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आता आपलं काम झालेलं आहे. आपला फॉर्म जो आहे तो इथे 4 स्टेपमध्ये कंप्लीट झालेला आहे. याची PDF करण्यासाठी इथे खालीच पाहू शकता जनरेट PDFचा ऑप्शन आला आहे. जनरेट PDFवरती क्लिक करा. ही PDF तुमची तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरायचा होता. कन्फर्म आणि सबमिट करायच्या अगोदर सगळा फॉर्म चेक करायचा आहे. काही दिवसांनी तुम्हाला ॲडमिट कार्ड येईल. तुमचा नंबर लागल्यानंतर मेसेजसुद्धा दिला जाईल. हा व्हिडिओ मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.